पहिल्यांदा जेव्हा भारतामधला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट बोलका होता का? तो चित्रपट बोलका होता का? नव्हता सर. हा, म्हणजे सुरुवातीच्या कालखंडात जे जे चित्रपट तयार झाले ते चित्रपट हे मूक होते, मूकपट होते. 1913 ला सुरू झालेला भारतीय चित्रपट सृष्टीचा प्रवास 1931 पर्यंत, कितीपर्यंत? 1931 पर्यंत, तेव्हा आलम आरा हा अर्देशर इराणी दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता तोपर्यंत चित्रपट मूकपट होते. म्हणजे चित्रपटातला सुरुवातीचा कालखंड हा मूकपटाचा कालखंड होता. लक्षात आला? मग 1913 ते 1931 या कालखंडामध्ये भारतातले चित्रपट किंवा सर्वच चित्रपट हे मूकपट होते आणि त्यानंतर आरा या चित्रपटानंतर चित्रपट बोलू लागले. मग चित्रपटामध्ये संगीत आला, चित्रपटामध्ये गीत, चित्रपटामध्ये संवाद आले. पटकथा सुरुवातीपासून होती का नंतर आली पटकथा? सांगा. हा, सुरुवातीला चित्रपटाच्या प्रारंभापासूनच पटकथा चित्रपटामध्ये होती. कारण पटकथेशिवाय चित्रपट बोलपट असेल किंवा मूकपट असेल, चित्रपट असू शकत नाही. म्हणून आपण चित्रपटाच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच पटकथा असल्याचं पाहतो. आणि या सुरुवातीच्या कालखंडातल्या ज्या पटकथा होत्या त्या सर्व आमच्या धार्मिक रूढी, परंपरा, संस्कृती यांच्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात या पटकथा होत्या. म्हणजे राजा हरिश्चंद्र असेल, सावकारी पाश असेल, कीचक वध असेल, अयोध्येचा राजा असेल, राजा रामचंद्र असेल, सीता असेल, रायगडाचा सिंह असेल किंवा असे अनेक सिनेमे ज्या सिनेमामध्ये आमच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक कथा मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेल्या होत्या. आणि म्हणून आमचा सिनेमा हा सुरुवातीचा जो सिनेमा होता तो बऱ्याच अंशी सामाजिक विषयाची प्रधानता असलेला होता असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं? सुरुवातीच्या कालखंडामध्ये चित्रपट मूकपट होता. चित्रपट कसा होता? मूकपट होता. म्हणून मग चित्रपट मराठीत होता, उर्दूत होता, हिंदीत होता किंवा तेलुगू भाषेत होता असं आपण म्हणू शकत नाही. कारण चित्रपट कोणत्याही भाषेत बोलत नव्हता. मात्र भारतातली पहिली चित्रपट निर्मिती ही मराठी माणसाने केलेली आहे, दादासाहेब फाळकेने केलेली आहे. आणि म्हणून आपण मराठी चित्रपटाचा इतिहासच हा खऱ्या अर्थानं भारतीय चित्रपटाचा इतिहास आहे आपण म्हणू शकतो. भारतीय चित्रपटाचा इतिहास हाच खऱ्या अर्थानं काय सांगा? मराठाचा इतिहास आहे शकतो. लक्षात आलं? हा सर. हा, म्हणून इतिहासकार असंही म्हणतात
म्हणून इतिहासकार असंही म्हणतात किंवा असंही सांगतात, भारतीय चित्रपट पाया ज्या दादासाहेब फाळकेंनी घातला, म्हणून मराठी चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास सुरू होतो, असंही इतिहासकार सांगतात. पण आपण तसं म्हणू शकत नाही, कारण चित्रपटामध्ये कोणत्याही प्रकारची भाषा ती वापरली गेली नव्हती. म्हणजे चित्रपटातली दृश्य, चित्रपट पात्र बोलत नव्हती. जर ती बोलली असती, जर चित्रपटातली पात्र बोलली असती, तर मराठी चित्रपट सृष्टीने भारतीय सृष्टीचा पाया घातला असं आपण 100% म्हणू शकलो असतो. लक्षात आलं का? हा सर. त्यानंतर चित्रपट बोलू लागला, म्हणजे आला मारानंतर चित्रपट बोलू लागला. चित्रपट नंतर कलर झाला. चित्रपटात तांत्रिक गोष्टी बदलल्या. चित्रपट 70 mm झाला, तुम्ही सिनेमास्कोप म्हणतात. भव्य पडद्यावरती चित्रपट दिसायला लागला. आणि मग पुढे तर अलीकडं 1990च्या दशकात डिजिटल हे तंत्रज्ञान आलं. डिजिटल मध्ये डीटीएस आलं. डीटीएसच्या अगोदर आपल्याकडं स्टेरिओफोनिक सिनेमे आले. मोनो आणि स्टेरिओ हे दोन आवाजाचे प्रकार. त्याच्यातला मोनो सुरुवातीपासून होता. स्टेरिओफोनिक साऊंड नंतरच्या कालखंडामध्ये आला. जलबिन मछली नृत्यबिन बिजली सिनेमाचं नाव आहे. कोणतं? जलबिन मछली नृत्यबिन बिजली हे सिनेमाचं नाव आहे. आणि या सिनेमामध्ये पहिल्यांदा स्टेरिओफोनिक साऊंड देण्यात आलेला होता. कोणता साऊंड? स्टेरिओफोनिक साऊंड देण्यात आलेला होता. हा. त्यानंतर डीटीएस आलं. डीटीएस मध्ये पहिला चित्रपट कोणता होता? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हा डॉल्बी डीटीएस म्युझिक सिस्टीम मधला हा सिनेमा होता. आणि आता सिनेमाच्या क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती घडून आली, आणि ती म्हणजे एकाच ठिकाणावरनं सिनेमे प्रदर्शित केली जाऊ लागली. म्हणजे सिनेमा आता ऑनलाईन ठेवला जातोय आणि भारतातल्या 1000, 2000, 3000 चित्रपटगृहामध्ये एकाच वेळेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पूर्वी असं होत नव्हतं. नवीन सिनेमा लातूर सारख्या किंवा उदगीर सारख्या किंवा निलंगा सारख्या छोट्याशा शहरात येण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष वाट पाहावी लागत होती. किती वर्ष? 2-2, 3-3 वर्ष वाट पाहावी लागत होती. पण आता एकाच दिवशी 1000, 2000, 3000 चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ लागलेले आहेत. म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. म्हणून डिजिटल क्रांतीनं सिनेमाच्या क्षेत्राला सुद्धा सोडलेलं नाही. आणि म्हणून मग सिने निर्मितीपासून सिने वितरणापर्यंत, प्रदर्शनापर्यंत सर्व गोष्टी डिजिटल प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहेत. कोरोना किंवा कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती तर आम्ही सर्वांनी बसून कोणत्या प्लॅटफॉर्मवर सिनेमा बघितले? सांगा. कोणत्या प्लॅटफॉर्मवर? हॅलो. कोणत्या प्लॅटफॉर्मवर सिनेमे पाहिले? ऑनलाईन पाहिले ना सर. नाटक असेल किंवा सिनेमा असेल. अमेझॉनच्या प्लॅटफॉर्म वरती, सिनेफ्लेक्सच्या ऑनलाईन हा नेटफ्लिक्स अमेझॉन प्राइम माध्यमातून हा म्हणजे सिनेमा पाहण्याचं तंत्र बदललं. म्हणजे हे तंत्र तांत्रिक गोष्टीमध्ये जसं जसं ज्ञान अद्ययावत होत जात आहे, तांत्रिक गोष्टीमध्ये
जसं जसं ज्ञान अद्ययावत होत जातंय तसं तसं सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये सिनेमाच्या निर्मितीमध्ये सुद्धा हे बदल होताना आहेत. लक्षात आले का? लक्षात आलं? हो सर. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतो, तो म्हणजे आपल्याकडं रोबोट हा शाहरुख खानचा पहिला सिनेमा आणि रजनीकांतचा पहिला सिनेमा कोणता, जो पूर्णपणे डिजिटल ग्राफिक्स करून रोबोट हा पूर्णपणे डिजिटल ग्राफिक इफेक्टचा वापर करून तयार झालेले सिनेमे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आता केवळ चित्रपट निर्मिती, चित्रपट वितरण या गोष्टीपुरतं सिनेमाचं क्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही. लक्षात आलं? हो सर. मी फक्त 1 मिनिट हा सर. जॉईन करून घेतो. पटेल सरांना जॉईन करून घेतो 1 मिनिट. ओके ओके. काय करायचं म्हणजे? जॉईन होत आहेत. आले सर, आले. आवाज येतोय का? सर आपण जॉईन झाले आहेत. येतोय सर. सरांचं हा सर जॉईन झालेले आहेत. सरांचं आज आपण आपल्या या मीटिंग मध्ये स्वागत करूया. पटेल सरांची इच्छा आहे की तुम्ही त्यांना तुमच्या मनातल्या शंका, तुमच्या मनातले प्रश्न विचारावेत आणि हा कार्यक्रम, हे व्याख्यान थोडंसं इंटरॅक्टिव्ह पद्धतीचं जास्तीत जास्त व्हावं. कारण आपण वन वे कम्युनिकेशनला महत्व देत नाही, तर टू वे कम्युनिकेशनला आपण सातत्याने महत्व देतो. म्हणून पटेल सरांच्या इच्छेप्रमाणे आपण मध्येच प्रश्न न विचारता सरांचं व्याख्यान झाल्यानंतर मागासाप्रमाणे आपण प्रश्न विचारावेत निश्चितपणे. पटेल सर मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत. मी आज डॉक्टर गनी पटेल सरांचं राजा शाहू महाविद्यालय मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम डिपार्टमेंट वतीनं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सर, आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा असल्यामुळं उदगीर आणि सावरगावचे विद्यार्थी आजच्या लिंक मध्ये येऊ शकले नाहीत. सर, आपलं स्वागत आमचे विद्यार्थी पण करत आहेत. आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा आणि धन्यवाद. आजच्या व्याख्यानाला आपण प्रारंभ करावा. सर. ओके सर. ओके. आपल्या सर्वांचं आज सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय का नवीन जे काही परिवर्तन होतं एज्युकेशन प्राप्त करण्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आणि जाणीवपूर्वक ऑनलाईन शिक्षण पद्धती आता आपण स्वीकारत आहोत. त्यामुळं कालच्या सारखं आज मी आज फक्त 1 तास घेणार आहे आणि आजचा विषय सुरू करण्या अगोदर थोडेसे हायलाइट आपण बघू परवाच्या लेक्चरचे. आवाज येतोय ना सर? आवाज येतोय? हो सर, येतोय. हा सर, येतोय ना? अच्छा, ओके. तर एक 5 मिनिट हायलाइट आपण घेऊ का मुद्रण व्यवस्था भारतात आली आणि भारतात कोणत्या विषयात कसे वृत्तपत्र सुरू झालेले आहेत
गटेनबर्गचं नाव मी अगोदर सांगितलेलं काय, गटेनबर्गने या मुद्रणाचा शोध लावला. त्यानंतर एक घटना परवा मी सांगताना विसरलो की भारतामध्ये मुद्रण यंत्र कसं आलं. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि तिथून आफ्रिकन आणि आशिया देशामध्ये वसाहतवाद निर्माण झाला. पोर्तुगालमधून एक मुद्रण यंत्र आफ्रिके खंडाकडे घेऊन जाणारा एक खलासी जहाजामधून निघाला होता. त्याला जायचं होतं आफ्रिकेला आणि आफ्रिकेचा रस्ता भारताला वळसा घालून जात असतो. परंतु आणि यावर जुबा दी बुदा मास्ती हा जो खलासी होता, बेलम टू ॲबिसिनिया या मार्गाने समुद्र मार्गे जात असताना त्याने मुक्काम गोवा या ठिकाणी केला. गोव्याला एका दिवसाचा मुक्काम करू यासाठी तो थांबला आणि परत तो त्यातून काही परत गेला नाही. त्याच ठिकाणी त्याने मुक्काम केला आणि त्याच ठिकाणी तो स्थायिक झाला. आणि बरोबर त्यांनी जे बेलम मधून जे मुद्रणाचा मशीन ॲबिसिनियाकडे घेऊन चालला होता, ते मुद्रण यंत्र गोव्यामध्येच राहिलं. जुवादी बुदा मस्ती याने गोव्यात मुक्काम करून त्या ठिकाणी स्थायिक होऊन त्या ठिकाणी अशा स्वरूपात भारतात पहिल्या मुद्रण यंत्राचा प्रवेश झाला. आणि त्या मुद्रण यंत्राच्या गोव्यामधून त्याने पहिल्यांदा एक ज्ञानमुद्रित पुस्तिका प्रसारित केली. ही घटना फार महत्वाची आहे की इथून पुढे भारताचं सर्व मुद्रण प्रसारण, वृत्तपत्रे वगैरे काय असतील ते सुरुवात झालेली आहे. कारण मुद्रण यंत्रच नव्हतं, योगाने मुद्रण यंत्राचा प्रवेश भारतात झाला. तो जुबादी बुदा मास्ती याच्या माध्यमातून. आणि त्याने अंतातिओ क्वाद्रोज हे एक ज्ञान पुस्तिका त्या ठिकाणी पहिली छापली. भारताच्या भूमीत पहिली मुद्रित पुस्तिका आहे अंतातिओ द क्वाद्रोज. त्यानंतर ग्वालस्वान याने 1577 मध्ये देवगिरी टाईप पाडले. मी फक्त सनावळे आणि घटना सांगतो, सहज तुम्हाला त्याचं ज्ञान हो थोडक्यात. यानंतर 1577 मध्ये ग्वालस्वान बिस्ने यांनी देवगिरी टाईप पाडले. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू पश्चात फारजाद फारिया याने त्याचा ग्वालस्वानचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृत्यू झाला 1582 मध्ये. त्यानंतर भीमजी पारेख हा भारतीय व्यक्ती जो प्रशिक्षण त्याने मुद्रण यंत्राचे घेतलेलं होतं, या भीमजी पारेखचं फार मोठं योगदान या मुद्रण प्रसारामध्ये आहे. त्याने सुरतमधून देवगिरी टाईप पाडून देवगिरी मुद्रण यंत्राचा प्रसार आणि प्रचार केला. त्यानंतर ही घटना 1670ची भीमजी पारेखची. त्यानंतर चार्ल्स विल्किन्स याने भगवद्गीता, हितोपदेश, शाकुंतल अशी भाषांतर केली पुस्तकांची 1795. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं विल्यम कॅरे. जसा गटेनबर्ग महत्वाचा आहे, त्यांनी मुद्रणाचे टाईप पाडले आणि मुद्रण यंत्र घेऊन जुवादी मस्ती भारताला वळसा घालून आफ्रिकेत जात होतो, गोव्याला थांबला. अशा पद्धतीने भारतामध्ये मुद्रण यंत्राचा प्रसार झाला. त्यानंतर काही पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली. आणि त्यानंतरचा महत्वाचा टप्पा आहे विल्यम कॅरे, डॉक्टर विल्यम कॅरे, ज्याने बंगालमध्ये श्रीरामपूर येथे आपला छापखाना टाकला. आणि आपल्या मित्राकडे 46 पाऊंडला त्याने उदय नावाच्या मित्राकडनं, ज्याने युरोपमधून मशीन आणलेलं होतं, ते 46 पाऊंडला विकत घेतलं. आणि पहिला बंगालमध्ये श्रीरामपूर या ठिकाणी त्याने छापखाना टाकला आणि अनेक भाषा तो शिकला. या अर्थाने विल्यम कॅरे महत्वाचा आहे. अनेक भाषा शिकला, अनेक पुस्तकं त्याने भारतीय भाषेत छापली. त्यानंतर इथून पुढे मुद्रण प्रसारण होत गेला आणि वृत्तपत्र निघत गेली. त्यानंतर इंग्रजांनी कलकत्ता जर्नल किंवा हिक्कीज गॅसेट ज्याला आपण म्हणतो 1789 ते सुरू केलं. भारतीय भाषेमध्ये जर पहिलं या काम जर कोणी असं केलं असेल तर फर्दुनजी मर्जबान यांनी गुजरातीमध्ये. सर आवाज येत नाही तुमचा. नाही का? आवाज येत नाही? येतोय सर, येतोय. आवाज येतोय? येतोय सर. येतोय का? येतोय. हा. तर कलकत्ता जर्नल त्या 1787 मध्ये त्यांनी 1882 मध्ये बॉम्बे समाचार काढला फर्दुनजी मर्जबान यांनी. त्यानंतर बंगाल गॅझेट 1780 मध्ये. दिग्दर्शन हे बंगालीमध्ये विल्यम कॅरे यांनी काढले होतं. बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं दिग्दर्शन ते वेगळं. त्यापूर्वी 1818 मध्ये
क्यारेने काढलेलं एक दिग्दर्शन आहे बंगाली भाषेमध्ये. त्यानंतर समाचार चंद्रिका 1881 बंगालमध्येच काढलं, कारण दिग्दर्शन आणि समाचार चंद्रिका यांचे वैचारिक मतभेद होते. समाचार चंद्रिका त्यानंतर फारसी भाषेमध्ये मी सांगितलं राजाराम मोहन रायांनी मिरतुल अकबर काढलं. उर्दूमध्ये पहिलं 1836 मध्ये जामे ए जहानुमा हे उर्दू वृत्तपत्र पहिलं निघालं. मौलाना बाखीर यांनी काढलं आणि हे मौलाना बाखीर इंग्रजांच्या कालावधीमध्ये ते शहीद झाले, म्हणजे त्यांना फाशी देण्यात आलं. इंग्रजांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली होती. त्यानंतर उर्दूगारी उर्दूपत्र जामे उल अकबर हे उर्दूपत्र 1844. खादी में हिंदू हे 1883 ला उर्दू वृत्तपत्र. जुबरत उल अकबर 1883 फारसी वृत्तपत्र. बनारस अखबार 1842 हिंदी वृत्तपत्र. सितारे हिंद, त्यानंतर समाचार सुदर्शन. उदंत मार्तंड हे हिंदीचं पहिलं दैनिक आहे, पहिलं वृत्तपत्र आहे उदंत मार्तंड, ज्यांनी जुगल किशोर शुक्ला यांनी सुरू केलेलं आहे. कोहिनूर लाहोर येथून कोहिनूर आणि अखबार श्री दरबार साहिब आहे पंजाबी आणि कोहिनूर हे उर्दू. 1857 लाहोरमध्ये निघालं आणि अमृतसरमधून 1867 ला अखबार श्री दरबार साहिब हे वृत्तपत्र निघालं. हितेच्छू, त्यानंतर वृत्तांत चिंतामणी असे अनेक वृत्तपत्र दर्पणपुरी निघालेले. त्याचे थोडासा परिचय काल नाव मी सांगितलेले नव्हते. भाषिक वृत्तपत्रांची नावं ही तुम्हाला आज मी सांगितली. त्यानंतर दर्पण आणि प्रभाकरचं आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर जी महत्वाची वृत्तपत्र आपल्याला बघायची आज, महत्वाचा सामाजिक चळवळ. आणि त्यानंतर मी काल सांगितलं 1885 ला राष्ट्रीय परिषद झाली आणि 1885 ते 1943 हा आपण नंतरचा कालावधी बघणार आहोत. परंतु हा जो 19 शतकातील सामाजिक परिवर्तन या वृत्तपत्रांनी समाज ढवळून काढलेला आहे. त्यामध्ये चेतना निर्माण केली, शिक्षणाचा प्रसार केला, पारंपरेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, अंतर्गत विचार संघर्ष पण यामध्ये भारतीय वृत्तपत्रामध्ये किंवा मराठी वृत्तपत्रामध्ये दिसतो. आता यामध्ये प्रभाकर नंतर एक महत्वाची घटना या ठिकाणी मी काल सांगितलं की संस्थात्मक कार्य 19व्या शतकामध्ये या देशात आणि महाराष्ट्रात झालं. आणि म्हणून ब्रह्म समाजाचं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं. सामाजिक कार्य करण्यासाठी एक संघटनात्मक पातळीवर या देशामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयत्न झाला नाही. मध्ययुगीन कालीन सोळा ब्रह्म समाज स्थापन होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं संघटनात्मक संस्था या देशात नव्हती आणि कोणत्याही प्रकारचं वृत्तपत्र नव्हतं. या अर्थाने राजाराम मोहन राय कार्य किती महत्वाचं आहे हे आपण काल बघितलं. आणि ब्रह्म समाज त्यांनी स्थापन केला, त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये झाला, भारतात झाला. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय सेवक समाज नामदार गोखले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आला. त्यानंतर इंदू प्रकाश यांचं एक ज्याला आपण मुखपृष्ठ समजू, भारत सेवक समाजाचं ज्ञान प्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी. आणि भारत सेवक समाजाने जे काही सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे, इंग्रजांच्या विरोधात जागृती निर्माण करण्याचं काम म्हणा, परंपरेच्या विरोधात, शिक्षणाच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात, स्त्री पुरुषांच्या संदर्भात, शहरी आणि ग्रामीण समस्यांच्या संदर्भात जे काही आणि राजकीय जागृतीच्या संदर्भात हे या भारत सेवक समाजाच्या व्यासपीठावरून त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने काम केलं. आणि त्याला प्रसिद्धी आपल्या ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राच्या माध्यमातून, जे ज्ञानप्रकाश 1849 मध्ये सुरू झालं आणि 1950 पर्यंत चालू होतं. शतक पूर्ण करणारा हे पहिलं ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र होतं. आणि दुर्दैव असं की स्वातंत्र्यानंतर ते मराठी वृत्तपत्र बंद झालं. तर भारतीय सेवक समाज त्यानंतर ज्ञानप्रकाशच्या 1849 सुरू झालं. 1862 ला इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू झालं आणि त्यांच्या ते वृत्तपत्राच्या माध्यमातून काम करणारे ते महादेव गोविंद रानडे जस्टिस आणि त्यांचे सहकारी यांनी प्रार्थना समाज स्थापन केला. भारत सेवक समाज आणि प्रार्थना समाज हे स्थापन करून याच समाजसेवकांनी, याच राज्यकर्त्यांनी, याच विचारवंतांनी, याच समाजसुधारकांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून जे काम जांभेकरांनी मार्गी लावून पुढे त्यांचा प्रभाव, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन या लोकांनी सुरू केलं. सामाजिक परिवर्तन बरोबर राजकीय परिवर्तन
ला थोडा स्पर्श करत 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 ते 1885 पर्यंत हा आपला काळ आपल्याला हा बघायचा आहे. यामध्ये लोकहितवाद्यांची भूमिका महत्वाची आहे. यामध्ये नामदार गोखलेंची भूमिका महत्वाची आहे. ज्ञानप्रकाश आणि इंदू प्रकाश, त्याचबरोबर विचार लहरी, साप्ताहिक विचार लहरी, साप्ताहिक किरण आणि फुलेंचाही कालावधी हाच आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचाही कालावधी हाच आहे आणि टिळकांचाही यामध्येच कालावधी काय येतो. पण टिळक आणि आंबेडकर, टिळक गांधीजी आपण एका व्याख्यानात नंतर बघणार आहोत. कारण टिळकांचा कालावधी, आंबेडकरांचा कालावधी, गांधींचा कालावधी हा वैचारिक संघर्षाचा आहे. आणि आगरकर एक आधी सामाजिक का आधी राजकीय स्वातंत्र्य, हा वाद 1885 नंतर निर्माण, 1882 नंतर निर्माण झालेला आहे. त्याच्यापूर्वीची जी ही पत्रकारिता होती, ज्ञानप्रकाशची असेल, इंदू प्रकाशची असेल, विचार लहरीची असेल, किरण दैनिकाची असेल. काय सगळं करणार. हॅलो सर बोलिए. हाँ, आवाज- बीच में डिस्टर्ब आया था, कोई माइक चालू. आवाज येतो का सर? हा येतोय आवाज, येतोय ना? हा, येतोय. ओके ओके सर, ओके. हो. तर अशा पद्धतीने सुरुवातीची जी वृत्तपत्र होती, आता ज्ञानप्रकाश आपण बघितलं. ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून नामदार गोखले, आता आपण 1885 नंतर जी काही राष्ट्रीय परिषद स्थापन झाली त्याच्यानंतर तिचं नामकरण करण्यात आलं काँग्रेस. राष्ट्रीय परिषदेचे अधिवेशन होऊ लागले आणि यामध्ये जहाल आणि मावळ गट या भारतीय विचारवंतांमध्ये निर्माण झाले. तत्पूर्वीची ही परिस्थिती आहे. आता यांची भूमिका, आता ज्ञानप्रकाश हे जसं जांभेकरांनी 2 भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू केली, त्याची कारण काय आपण ते बघितलेली आहेत. तसं ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सुद्धा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. आणि यातून, आणि हे ज्ञानप्रकाश मुंबईला न निघता पुण्याहून निघालेलं होतं. कारण मुंबईला पहिले इंग्रजी वृत्तपत्र निघालेले होते. दर्पण निघालं, दर्पण नंतर पहिलं मराठी वृत्तपत्र निघालं जे अहमदनगरला निघालं, ज्ञानोदय. त्यानंतर प्रभाकर मुंबईहूनच निघालं. आणि ज्ञानप्रकाश हे हेलो हेलो हो, मेरा ऑनलाइन लेक्चर है, चालू है, लेक्चर में चालू है, मैं ऑनलाइन लेक्चर में, ये अभी 1-1.5 घंटा है, अभी शुरू होगा. ओके ओके. तर ज्ञानप्रकाश किंवा नामदार गोखले हे मवाळवादी आणि समन्वयवादी विचाराचे होते. जस्टिस रानडे हे समन्वयवादी विचाराचे होते. हे बुद्धिवादी होते, समाज सुधारक होते. इंग्रजांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रीयन समाजाच्या, भारतीय समाजाच्या काही मागण्या मांडून त्यांनी आपल्या समाजाला त्या संदर्भात जागृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची महत्वाची भूमिका एक होती की लोकांना ज्ञानाकडे, ज्ञानप्रकाशची सुद्धा हीच भूमिका होती की लोकांना ज्ञानी करणे. या ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून ज्यांनी समाजकार्य सुरू केलं किंवा जे भारत सेवक समाजाचे जे मुखपृष्ठ म्हणून आपण ज्ञानप्रकाशचा उल्लेख करतोय, त्या समाज सुधारकांची भूमिका ही मवाळवादी होती, ज्याला आपण नेमस्त असाही म्हणू शकतो. सामाजिक सुधारणा करायच्या, जशी टिळकांची रोखठोक भूमिका होती, आगरकरांची रोखठोक भूमिका होती, त्यापूर्वी नामदार गोखले हे समन्वयवादी किंवा नेमस्तवादी, ज्याला मवाळवादी आपण म्हणू. जी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची भूमिका समन्वयवादाची होती. इंग्रजांशी टक्कर न घेता, इंग्रजांशी संघर्ष न करता, वैचारिक पातळीवर बुद्धिमत्तेच्या जोरावर इंग्रजांसमोर जे काही सामाजिक सुधारणेच्या संदर्भात काही आपल्या मागण्या आहेत किंवा धार्मिक परिवर्तनाच्या संदर्भात, धार्मिक सुधारणेच्या संदर्भात, स्पृश्य अस्पृश्यांच्या संदर्भात, स्त्री आणि पुरुषांच्या दास्यत्वाच्या संदर्भात जे काही आपल्याला सुधारणा करावायच्या आहेत, त्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो मेसेज द्यायचा. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजीमधून सरकारला या संदर्भात मागण्या सरकारसमोर मांडण्याच्या, यासाठी त्यांनी नेमस्त मवाळवादी भूमिका स्वीकारलेली होती. ज्ञानप्रकाशाने फक्त शिक्षण या संदर्भातच नाही तर शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी
लोकांना ज्ञानी करण्याचा प्रयत्न केला. कायदे, न्यायदानाच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात या ज्ञानप्रकाशने महत्वाची भूमिका पार पाडली. आणि म्हणून हाच वारसा किशीपर्यंत आपल्याला जाताना दिसतो. यामध्ये मात्र ही जी नेमस्तवादांची भूमिका होती त्याला रानडे सुद्धा इंदू प्रकाशच्या माध्यमातून त्यांनी याच भूमिकेतून कार्य केलेलं आहे. आणि म्हणून प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या त्यांनी प्रतिक्रिया या न देण्याचा त्यांनी धोरण स्वीकारलेलं होतं, म्हणजे संघर्ष न करण्याचा. मात्र मिशनांच्या बरोबरची जी भूमिका आहे ती भूमिका संघर्षवादाची आहे. मिशनरांच्या हॅलो ऐकू दे नाही येणार होतं की म्हणून फोन केला. हॅलो साहेब हॅलो हा काय काही फोन नाही काही नाही म्हणून. हॅलो. तर रेडमी वाला कोणाच्या माईक बंद करत होता. ज्ञानप्रकाशने सुद्धा तीच भूमिका पार पाडली. तेवढे तो माईक बंद. भारतीय सुधारक आपल्या समाजात दोष सुधारण्याचा, त्या दोष शोधण्याचा प्रयत्न केला. ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करण्याचा त्यांनी प्रबोधन, आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी विचारवंतांनी दिला, कार्यकर्त्यांना दिला, समाजाला दिला. आलुते बलुते दाराच्या ज्या मूळ समस्या होत्या त्या मूळ समस्या विस्तारितपणे त्यांनी ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. जे लोकहितवादींनी प्रभाकरे वृत्तपत्राच्या माध्यमातून हक्क नसणारा वर्ग आणि हक्क नसणारा वर्ग आणि हक्क नसणाऱ्या वर्गाचे सामाजिक जीवन आणि त्यांचं आर्थिक जीवन या संदर्भात लोकहितवादीने वाचा फोडण्यास सुरुवात केली. तोच धागा, तेच सूत्र ज्ञानप्रकाशनी स्वीकारून आलुतेदारी आणि बलुतेदारीच्या संदर्भात सुद्धा सुधारण्याच्या संदर्भात त्यांनी ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच समस्या इंग्रजांच्या दरबारी ज्ञानप्रकाश मध्ये इंग्रजी वृत्त छापून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि बहुजन समाजाला या सामाजिक बदलणाऱ्या प्रवाहात सामील करून घेण्याचा महत्वाचा प्रयत्न इंदू प्रकाश आणि ज्ञानप्रकाश यांनी केला. आता या वृत्तपत्राची नावं हे प्रकाश प्रकाश प्रकाशच आहे. कारण काय, समाज हा अज्ञानी आहे, निरक्षर आहे, अनेक अपशकुन, अनेक अंधश्रद्धा या समाजामध्ये अस्तित्व आहेत. म्हणून अंधारात पिचलेल्या या समाजाला प्रकाशाकडे न्यायचा आहे, हा मूळ उद्देश या वृत्तपत्रांचा होता. म्हणून ज्ञानप्रकाश आणि इंदू प्रकाश त्यांनी आपल्या या वृत्तपत्राच्या नावामध्ये सुद्धा प्रकाश टाकला. यावरून आपल्याला ते जाणीव होते, बोध होतो की त्यांचा उद्देश काय, या वृत्तपत्रांचा उद्देश काय. या ज्या काही पारंपरिक अंधश्रद्धा आहेत, धर्माच्या नावावर असेल किंवा रीतिरिवाजाच्या नावावर असेल, या अंधश्रद्धेतून आपला समाज कसा मुक्त करायचा आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे कसा न्यायचा, अंधारातून प्रकाशाकडे हा समाज कसा जाईल. आणि हे करत 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 इंग्रजांना सुद्धा त्यांनी यासाठी भाग पाडले की या आमच्या सुधारणा, यासाठी ज्ञान महत्वाचं आहे, शिक्षणाचा प्रसार होणं महत्वाचं आहे, तेही भाषिक स्वरूपात शिक्षणाचा प्रसार होणं महत्वाचं आहे. कारण तत्कालीन परिस्थिती इतकी तत्कालीन 19व्या शतकातील परिस्थिती आपण बघितलं. पुढे लोकहितवादींनी किंवा आगरकरांनी काही उदाहरण दिलेली आहेत. आत्र्यांचं उदाहरण आपण काल बघितलं. आत्र्यांनी सांगितलं दर्पणकारांचं कार्य करताना त्यांनी काय सांगितलं, दर्पणकारांचं कौतुक करताना ज्याच्या गळ्यातील साखळी आपण हे सोडवतात, ज्याच्या गळ्यात साखळी आहे ती त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो, तोच साखळी सोडवणारा नसतो. म्हणजे इतका अज्ञानी समाज होता. हे आपल्या भल्यासाठी आलेले आहेत, आपलं भलं आपलं चांगलं विचार करण्यासाठी आलेले, ही सुद्धा भावना त्यांची नव्हती. कारण आपण जन्मलो, आपली जी अवस्था आहे ती ईश्वर प्रणित आहे. ईश्वराने जाणीवपूर्वक आपल्याला याच्यामध्ये, ईश्वराने जाणीवपूर्वक आपल्याला ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि असं यात काही परिवर्तन केलं तर ईश्वर नाराज होईल. आणि ज्या स्वर्ग आणि नरकाच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना या समाजावर ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यातून समाज बाहेर निघत नव्हता. आणि म्हणून जांभेकर पासून जो वारसा चालत आलाय तोच वारसा या अंगाने ज्ञानप्रकाश आणि इंदू प्रकाश यांनी घेतला, तो कार्यरत केला. परंतु यामध्ये संघटनात्मक पातळीवर त्यांनी काम करण्याची सुरुवात केली. म्हणून ब्रह्म समाज असेल, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आर्य समाज स्थापन झाला, प्रार्थना समाज स्थापन झाला, नंतरच्या काळात आर्य समाज स्थापन झाला. आणि अनेक संघटना या ठिकाणी स्थापन होण्यास सुरुवात झाली. संघटना आल्या म्हणजे पदाधिकारी आले,
पदाधिकारी आले म्हणजे त्या ठिकाणी काही त्यांचे उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करण्याची चौकट आली आणि काटसिंहाचं राजकारण या ठिकाणी हळूहळू आपल्या वृत्तपत्रापासून सुरू होतं. टीका टिप्पणी करणाऱ्या वर्तमानपत्राचा जो काही धोरण आहे, जसं प्रभाकर आणि ज्ञानोदय एकमेकांच्या विरोधात टीका करत होते, तसंच यानंतरचे काळ संघटनात्मक पातळीवरून ज्यावेळी कार्य सुरू झालं त्यावेळी संघटनांची संख्या वाढली, वृत्तपत्रांची संख्या वाढली आणि 1885 नंतर एक व्यासपीठ निर्माण झालं. हे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी इंदुप्रकाश, ज्ञानप्रकाश, किरण, विचार लहरी आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे काही फुलेंनी सत्सार हे वृत्तपत्र स्थापन करून आणि दीनबंधू आणि चिपळूणकर यांच्या सर्व या वृत्तपत्रातून एक पृष्ठभूमी, एक वातावरण निर्मिती झाली. आणि हे ज्यावेळेस डॉक्टर ॲक्टो व्हॉन ह्यूम हा जो इंग्रज अधिकारी होता, उदारमतवादी होता, या देशाचं भलं करण्या संदर्भात तो विचार करत होता. या लोकांना ज्ञानी आणि शहाणं कसं बनावं. इंग्रजामध्ये 2 प्रकारचे अधिकारी होते, एक प्रतिगामी आणि एक पुरोगामी. ह्यूम हा पुरोगामी विचाराचा होता आणि म्हणून त्याने या संघटनात्मक लोकांना, या कार्यकर्त्यांना, या सुधारकांना एकत्रित करून त्यांना सर्वांना एका व्यासपीठ आणण्याचा त्याने प्रयत्न केला. ॲक्टो व्हॉन ह्यूम या इंग्रज उदारमतवादी अधिकाऱ्याने. आणि त्याच्या प्रयत्नातून 1885 ला राष्ट्रीय परिषद स्थापन झाली. तिथून भारताच्या या सामाजिक चळवळीला आणि राजकीय चळवळीला वेगळी दिशा प्राप्त झाली. परंतु ही घटना का घडली याच्या पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे, याच्या अगोदरची पृष्ठभूमी आहे, ती या वृत्तपत्रांनी निर्माण केली. जांभेकरांनी जो वारसा दिला भविष्यातील वृत्तपत्रांना, प्रभाकरनी जो वारसा दिला सामाजिक चळवळीचा, जी नैतिकता दिली, जो आत्मविश्वास दिला, जो विचार दिला, जो दिशा दिली, आणि त्यातूनच शिक्षणाचा प्रसार हळूहळू मंद गतीनं झाला आणि एक शिक्षणाची पिढी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. त्यातून नामदार गोखले तयार झाले, रानडे तयार झाले, चिपळूणकर तयार झाले, गांधीजी तयार झाले आणि यांनी युरोपीय भाषा पण शिकल्या. आणि म्हणून या 19व्या शतकातील सामाजिक चळवळ, आर्थिक चळवळ, राजकीय चळवळ आणि संघटनात्मक जी बांधणी या समाजाची केली, याचे हे प्रेरणा स्रोत आहे. प्रभाकर हे प्रेरणा स्रोत आहे, दर्पण हे प्रेरणा स्रोत आहेत आणि लोकहितवादी नामदार गोखले, जस्टिस रानडे, मामा परमानंद आणि इतर हे याचे प्रेरक स्थान आहे. या अर्थाने या दर्पण नंतरच्या कालावधीमध्ये या वृत्तपत्रांनी सामाजिक स्तरावर जमिनीवर राहून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. जागृती करणं, ज्ञान देणे, ज्ञानी देणे, परंपरेतून त्यांची मुक्तता करणे आणि इंग्रजांचा पासूनही गुलामगिरी मुक्त होण्याचा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला. हे या दर्पण नंतरच्या वृत्तपत्रांचं महत्वाचं काम आहे. आता आपल्याला माहित आहे 1857 ला बंड झालेले या देशामध्ये, हाच कालावधी आहे तो. म्हणजे 1841 ला प्रभाकर सुरू होतो, 1842 ला ज्ञानोदय सुरू होतो, 1849 ला ज्ञानप्रकाश सुरू होतो आणि 1850 नंतर जे काही सामाजिक संघटना निर्माण होतात, प्रार्थना समाज आणि आर्य समाज, भारत सेवक समाज, या व्यासपीठावरून हा जो कालावधी हा 1857च्या बंडाचा कालावधी आहे. आणि म्हणून वृत्तपत्र काय आहे, वृत्तपत्र काल जे घडले त्याचं प्रतिबिंब आपल्याला आज वृत्तपत्रामध्ये दिसतं. म्हणून 1857 मध्ये ज्या राजकीय घटना घडलेल्या आहेत, ज्या लढाया झालेल्या आहेत, जो संघर्ष झालेला आहे, राजकीय संघर्ष, परंतु तो एक छत्री नव्हता. तो सगळेजण 1857 मध्ये एकत्र आलेले नव्हते आणि म्हणून ते 1857 ला काही इतिहासकार बंड म्हणतात, काही इतिहासकार स्वतंत्र पहिलं समर म्हणतात. आपापल्या बुद्धीने, आपापल्या क्षमतेनुसार जे काही आहे त्याप्रमाणे इतिहास तज्ञ किंवा ते इतिहासाचे अभ्यासक त्या 1857च्या घटनेचं वर्णन करतात. परंतु ही परिस्थिती, याची जाणीव इंग्रजापासून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी जी काही मनोबल या समाजामध्ये निर्माण झालं, ते मनोबल निश्चितच इंदुप्रकाश, ज्ञानप्रकाश आणि इतर यानंतरच्या महात्मा फुले सारखे सामाजिक क्रांतीवीर असतील,
चिपळूणकर सुद्धा असतील किंवा दीनबंधुकार कृष्णराव भालेकर, हे वृत्तपत्र आपण नंतरच्या यामध्ये आपण बघणार आहोत. आता इंदू प्रकाश मध्ये विष्णू शास्त्री पंडित हे या वृत्तपत्राचे संपादक होते. यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे आपल्याला माहिती आहे, हे आर्थिक विचारवंत होते. जसे दादाभाई नौरोजी यांनी भारताचे अर्थशास्त्राविषयी आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते अर्थशास्त्रज्ञ होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे जस्टिस होतेच, परंतु एक विचारवंत होते. त्यांनी अनेक चरित्र ग्रंथ लिहिले आहेत आणि चरित्र ग्रंथ मध्ये टिळक असतील, आंबेडकर असतील, गांधी असतील किंवा त्यापूर्वीचे असतील, एखाद्या राष्ट्रीय पुरुषाचं किंवा सामाजिक सुधारकाचं चरित्र लिहिणं म्हणजे त्या राज्याचा त्या इतिहासाचा अभ्यास करणं आणि तो ऐतिहासिक दृष्टिकोन तो ग्रंथ लिहिणे असा आहे. न्यायमूर्ती रानडेंनी ब्रिटिश आल्यानंतर भारताची कशी दयनीय झालेली आहे आर्थिक दृष्टिकोनातून, कच्चा माला नेऊन पक्का माल या ठिकाणी विकला जात होता आणि आधीच सामाजिक दारिद्र्य निर्माण झालेल्या परंपरेने आलेल्या या दारिद्र्यात पुन्हा इंग्रजांच्या आर्थिक व्यवस्थेमुळे सामाजिक आणि आर्थिक जीवन कसं उद्ध्वस्त होत आहे हे इंदू प्रकाश आणि तत्कालीन वृत्तपत्रामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लेख लिहिलेत, भाषणं दिलीत. प्रार्थना समाज सारखी संघटना त्यांनी स्थापन केली. मुंबईला, पुण्याला या प्रार्थना समाजा माध्यमातून त्यांनी व्याख्यान मालिका सुरू केल्या. अनेक वृत्तपत्रातून, अनेक मासिकातून त्यांनी लेख लिहिलेत आणि भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, स्त्री आणि पुरुष यांच्यातील असमानता आणि वंचित, उपेक्षित, स्पृश्य, अस्पृश्य या सगळ्या समस्यांना त्यांनी स्पर्श केला आणि इंदू प्रकाश मधून त्यांनी आणि प्रार्थना समाज या व्यासपीठावरून त्यांनी या सगळ्या समस्याच्या संदर्भात लोकजागृती करून, लोकप्रबोधन करून एक पृष्ठभूमी त्यांनी तयार केली. म्हणजे एकीकडे 1857चा बंड संस्थानिक लढत होते. लक्षात घ्या, वृत्तपत्राचा इतिहास अभ्यासताना आपल्याला राजकीय स्थितीचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे किंवा त्याचा परिचय तरी पाहिजे. कारण या देशामध्ये इंग्रजांनी पूर्ण देशावर राज्य केलेलं नाही. ज्या ठिकाणी संस्थानिक नव्हते त्या ठिकाणी ब्रिटिश गेलेत आणि आज आपण भारत देश असं जी काही संकल्पना मांडतो त्यावेळी 500 पेक्षा जास्त संस्थानिक होते इंग्रज येण्यापूर्वी या देशामध्ये. त्यांची वेगवेगळी आचारसंहिता होती, त्यांचे कायदे होते, त्यांची लष्कर व्यवस्था होती, त्यांचं प्रशासन होतं आणि त्यांचे भौगोलिक सीमा होत्या. आणि म्हणून 1857च्या बंड मध्ये सर्वांचा एक शत्रू, सर्वांचा समान शत्रू म्हणजे आपण मित्र म्हणून हे सगळे एकत्र आले. काही संस्थानिक एकत्र आले, त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष सुरू केला. पण त्यामध्ये इंग्रजांना यश आलं आणि 1818 मध्ये पूर्ण संस्थानिक सोडून जो काही विरोधी भारत आहे त्या भारतावर त्यांनी आपला राजकीय अंमल बसवला. या ज्या भूमिका आहेत, खरंच सर नमस्ते, मी एक अर्ध्या तासात फोन करतो. मी एक ऑनलाईन लेक्चरला आहे. येता घरी येता? हा या या या. तर ही राजकीय या राजकीय घटनेचं सुद्धा पत्रकार म्हणून आपल्याला त्याचं अवलोकन पाहिजे. कारण याच पत्रकारितेच्या माध्यमातून ही पृष्ठभूमी का निर्माण झाली, हा आत्मविश्वास का निर्माण झाला, संघर्षाचा आत्मविश्वास का निर्माण झाला. जरी ती संस्थानिक असतील, संस्थानिकामध्ये जी वृत्तपत्र होती ती संस्थानिकाला अनुकूल असं धोरण स्वीकारत होतं. जसं मध्ययुगीन राजशाहीमध्ये वृत्तपत्र नव्हती, वन वे कम्युनिकेशन होतं, आदेशपत्र, इनामपत्र, कब्जेपत्र आणि ते लोकांपर्यंत पोहोचायचं काम करत होते. कम्युनिकेशन पण वन वे कम्युनिकेशन होता. संस्थानिकामध्ये सुद्धा वन वे कम्युनिकेशन होता. हे ब्रिटिश आल्यानंतर ही सगळी अर्थव्यवस्था मोडकळीत निघाली आणि म्हणून ह्यूम सारख्या अधिकाऱ्यांचे हे लक्षात आलं की वेगवेगळे व्यासपीठ निर्माण झालेत, वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्यात, वेगवेगळे पक्षीय राजकारण आपल्याला म्हणता येणार नाही, संघटनात्मक राजकारण सुरू झालं. पक्षीय राजकारण आपण 1900 बंगालच्या फाळणीनंतर आपण ते आपल्याला ते पक्षीय राजकारण आपल्या या संदर्भात आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. तत्पूर्वी म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सामाजिक संघर्ष, संघटनात्मक संघर्ष, वैचारिक संघर्ष
या सर्व घटनांचं प्रतिबिंब तत्कालीन वृत्तपत्रामध्ये आपल्याला स्पष्ट होतं. आणि ही वृत्तपत्र काही प्रदीर्घ काळ चालली नाही. जसं हिंदू प्रकाश 1862 मध्ये सुरू झाला ते 1902 मध्ये ते दैनिक रूपात ते प्रसिद्ध झालं. पहिलं दैनिक हिंदू प्रकाश, नंतरच्या कालावधीमध्ये बंद झालं. ज्ञानप्रकाश 1849 सुरू झालं. 1950 मध्ये 1904 ला ते दैनिक झालं आणि 1950 ला ते बंद पडलं. विचार लहरी, किरण दैनिक किंवा सत्सार महात्मा फुलेंचा, दिनबंधू किंवा निबंधमाला चिपळूणकरांची, हे साप्ताहिक द्विसाप्ताहिक मराठीतून इंग्रजीतून या सर्व समाजातील सामाजिक संदर्भात, राजकीय संदर्भात आणि सामाजिक सुधारणेच्या संदर्भात जे काय त्यांनी कार्य केलेलं आहे त्या कार्यातूनच समाज जागृती झाली. म्हणून 1885 ला एक भारतीय स्तरावर एक व्यासपीठ स्थापन करण्याचा प्रयत्न ह्युमने केला. त्याला भारतीय ज्ञानी बुद्धिवादी समाज सुधारकांनी सर्वांनी समर्थन दिलं आणि सगळ्यांनी मिळून त्या व्यासपीठावरून एका व्यासपीठावरून तुमची सगळी गारणं आमच्या गव्हर्नरकडे मांडा, शिस्तीने नेमस्तपणे, असा मार्ग त्यांनी दाखवला. आणि म्हणून दर्पण नंतर जी काही सामाजिक सुधारणेला यश येत गेलेलं आहे, इंग्रजांनी कायदे केले सोयीचे, जे ज्यापासून त्यांना प्रशासन करणं अवघड जातं त्या ठिकाणी त्यांनी कायद्याद्वारे त्यांची मुस्कटदाबी केली. आणि जे सरकारची धार्जिन वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्रांना त्यांनी अनुदान दिलं. ज्या संघटना सरकारला मदत करतात त्या संघटनांना त्यांनी अनुदान दिलं. ज्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात वृत्तपत्र लिहिलं त्यांना तुरुंगात पाठवलं, जेलमध्ये पाठवलं. म्हणजे ब्रिटिश वसाहतवादाच्या कालावधीमध्ये जे काही गव्हर्नर होते, जनरल गव्हर्नर होते, ते सोयीनुसार या वृत्तपत्रांचा वापर करायचे, या भारतातील समाज सुधारकांचा पण वापर करायचे. पण असे काही समाज सुधारक आहे ते कधीही या सरकार समोर झुकले नाहीत, कौन्सिलमध्ये बी झुकले नाहीत. कौन्सिलमध्ये आमच्या अस्पृश्य अस्पृश्याच्या समस्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मायनॉरिटीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, शहरी आणि ग्रामीण तफावत ही भरून आली पाहिजे, आणि भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जे काही आहेत त्यांना या ठिकाणी मिळालं पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणून समाज जागृत झाली, लोक जागृती झाली, प्रबोधन झालं. आणि हे श्रेय वृत्तपत्रांनाच आहेत. कारण वृत्तपत्र नसती तर सामाजिक संघटनांच्या कार्याला प्रसिद्धी देता आली नसती, वाचक ज्ञानाचा प्रसार झाला नसता, वाचक वर्ग निर्माण झाला नसता. इंग्रजी शाळा शिकून भाषिक देशी भाषेतील ज्ञान घेऊन एक वर्ग निर्माण झाला जो समाज सुधारकांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यामध्ये प्रवेश त्यांनी केला आणि सामाजिक चळवळीला यशाकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून या अर्थाने ज्ञानप्रकाश, हिंदू प्रकाश, प्रार्थना समाज, भारत सेवक समाज यांचं हे संघटनात्मक कार्य महत्व. कारण हे संघटनात्मक कार्यच पुढे आंबेडकरांनी पण चालवलं, गांधीजींनी पण चालवलं. त्यांनी पण वृत्त पाळलं, त्यांनी पण राजकीय संघटना, सामाजिक संघटना त्यांनी पण काढल्या, सत्यशोधक समाज काढला. याची प्रेरणा काय? ब्रह्म समाजानंतर जे सगळे समाज निर्माण झालेत यांचा उद्देश एकच आहे, सामाजिक परिवर्तन, सामाजिक आंदोलन, सामाजिक चळवळ. त्यांचे रस्ते वेगळे असतील, मार्ग वेगळे असतील, काही वादविवाद, काही मुद्द्यावर वादविवाद असेल, काही चालीरीती संदर्भात वादविवाद असेल, परंतु त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की आमचा समाज बुद्धिवादी झाला पाहिजे, ज्ञानी झाला पाहिजे, या इंग्रजांना इथून घालवलं पाहिजे. परंतु ही भूमिका 20व्या शतकात आली. 1930 मध्ये राष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावरून काही समस्या, राजकीय मागण्या ते करण्यात आलेल्या आहे. पण त्यापूर्वी एक मनोभूमिका या वृत्तपत्रांनी लोकांची तयारी केली, समाज सुधारकांची तयारी केली, कार्यकर्त्यांनी तयारी केली. या वृत्तपत्रातून अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण झालेत. मग ते महात्मा फुलेंचे विचारातील असतील, चिपळूणकरांचे असतील, गोखलेंच्या विचारातून असतील, राणेंच्या विचारातून असतील. एक आत्मविश्वास त्यामध्ये लढण्यात आला, संघर्षाचा आला आणि परिवर्तनाचा, का आपण आता बदललं पाहिजे. आपण जर बदललो नाही तर आपल्याला भविष्य नाही, आपण शिकलो नाही तर आपल्याला भविष्य नाही. म्हणून ज्या अंधश्रद्धा होत्या त्या हळूहळू नष्ट झाल्यात.
सतीची प्रथा कायदा करण्यास भाग पाडलं या वृत्तपत्रांनी. हुंडा पद्धती भाग पाडला वृत्तपत्राने कायदा करण्यासाठी. बालविवाह पद्धतीवर कायदा करणे इंग्रजांना भाग पाडलं. ही ताकद वृत्तपत्रांची आहे. आणि या वृत्तपत्रांनी गोखले सारखे, लोकहितवादी सारखे, रानडे सारखे विचारवंत निर्माण केले. म्हणून हे वृत्तपत्र हे या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. कारण जे चिंतन या हृदयामध्ये या लोकांचे होतं, पाश्चिमात्य ज्ञान ग्रहण करून जे काय चिंतन त्यांनी केलं, जे मनन केलं, सामाजिक चिंतनाचे हे समाज सुधारक वाहक आहे वृत्तपत्राप्रमाणे. जसं वृत्तपत्र हे विचारांचं वाहन करतं, तसंच कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील दगदग, संपादकांनी, वार्ताहरांनी, पत्रकारांनी आपल्या हृदयातील जी दगदग होती ती दगदग या वृत्तपत्राच्या माध्यमातून गावकोसापर्यंत पोहोचवली, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली. आणि नंतर त्यांनी एक असा समाज, सुशील समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला का जो समाज या सामाजिक चळवळीशी संघटित राहिला, एकजूट राहिला. आणि म्हणून या नंतरचा कालावधी समाजातील समस्या याचा ओळखा झाला आणि सामाजिक परिवर्तनाबरोबरच इंग्रज हे परकीय आहे याची जाणीव या सामाजिक परिवर्तनानंतर या आमच्या समाजामध्ये निर्माण झाली. हे परकीय आहेत, यांचा आमच्या भूमीवर राहण्याचा अधिकार नाही, यांना आमच्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही. हा संदेश, हा मेसेज या 19 शतकाच्या उत्तरार्धामध्ये समाजाच्या हृदयामध्ये या सामाजिक चळवळीने, या समाज सुधारकांनी निर्माण केला. आणि म्हणून हळूहळू पुढे जो काय आपण 20व्या शतकातील जे वृत्तपत्रकारिता आहे किंवा टिळक किंवा 1882 नंतरची जी वृत्तपत्रिका आहे, जे टिळक आहेत, गांधीजी आहेत, आगरकर आहेत, आंबेडकर आहेत, यांनी जो भारत आणि समाज ढवळून काढला त्याची ही पार्श्वभूमी आहे. या अर्थाने इंदुप्रकाश, किरण, विचारलहरी, निबंधमाला, सत्सार आणि ज्ञानप्रकाश या दृष्टिकोन महत्वाचे आहेत. आगरकरांची पत्रकारिता आज पण घेणार नाही, कारण आगरकर आणि टिळक हे आपल्या बरोबर घ्यायचे आहेत आणि गांधीजी आणि आंबेडकर बरोबर घ्यायचे आहे, समकालीन आहेत. ज्या ठिकाणी एखाद्या मुद्द्यावर संघर्ष होतो त्या ठिकाणी जागृतीचं प्रमाण वाढतं, लक्षात घ्या. जसं एक सूत्र आहे, एखाद्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार असले तर जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढते, कारण प्रत्येक जण मतदान करण्याचा प्रक्रियेमध्ये चढाओढ करतो, मतदान जास्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. जसं वृत्तपत्रांची संख्या वाढत गेली तसाच नवीन नवीन धोरणाचा वेगवेगळ्या अँगलने विचार करणारे कार्यकर्ते जन्माला आलेत, नवीन नवीन व्यासपीठ निर्माण झाले. इंग्रजांचे काही उदारमतवादी पुरोगामी विचाराचे काही अधिकारी यांनी अशा या संस्थात्मक स्वरूपात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, विचार मंथन केलं. आणि म्हणून 1885ला राष्ट्रीय परिषद स्थापन करण्यामध्ये योग्य पृष्ठभूमी तयार झाली. आणि याच राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची चळवळ पुढे 1947 पर्यंत लढवण्यात आली. आणि त्यानंतर जे काही मुस्लिम लीग असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा अनेक संघटना निर्माण झालेल्या आहे, बाबासाहेबांच्या बी रिपब्लिकन संघटना वगैरे निर्माण झालेल्या आहेत, गांधीजींनी सुद्धा काही वृत्तपत्र काढलीत. याचा मच्छितार्थ, याचा उद्देश राजकीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून राजकीय संघटना निर्माण झाल्या, राजकीय जागृती निर्माण झाली, राजकीय घडामोडी निर्माण झाल्या. म्हणून ही जी 19 शतकातील उत्तरार्धातील जी ज्ञानप्रकाशने सुरू केलेली चळवळ, इंदू प्रकाशने सुरू केलेली चळवळ, निबंधमालाने सुरू केलेली चळवळ किंवा त्यांचे विचारधन, महात्मा फुल्यांची सामाजिक क्रांती, प्रखर सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांना आपण ओळखतो, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी हा लढा उभा केला. याची तीव्रता 1905 नंतर कमी झाली का? राजकीय कार्याला जास्त महत्व देण्यात आलं, राजकीय घडामोडी समाजामध्ये निर्माण झाल्या, राजकीय संघटना निर्माण झाल्या. या शतकामध्ये, या कालावधीमध्ये सामाजिक संघटना होत्या. 1905 नंतर राजकीय संघटना निर्माण झाल्या आणि राजकीय संघटनातून वृत्तपत्र राजकीय विचारमर्श करू लागली आणि त्या राजकीय संघटनेमध्ये तो सामाजिक कार्यकर्ता जोडू लागला आणि वैचारिक संघर्ष सुरू झाला आणि सगळे इंग्रजांच्या विरोधात होते. त्यात राजकीय विचार जे वेगळे होते त्या आपापसातील हेवे दावे वाढत गेले, संघर्ष वाढत गेला. आणि म्हणून
स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोक्यांचा लढा, आपसातील सोक्यांचा लढा आणि इंग्रजांच्या विरोधात लढा हा आपल्याला केसरीच्या आणि आंबेडकर आणि गांधींच्या या वृत्तपत्रातून आपल्याला पुढे आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काही हिंदू प्रकाश, अरुणोदय, हिंदू पंचायत, आता यामध्ये दोन मुद्दे महत्वाचे आहे. मिशनऱ्यांनी चालवलेली वृत्तपत्र आणि शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि महाराष्ट्रीयन लोकांनी चालवलेली वृत्तपत्र, यात उदारमतवादी विचारवंतांची काही वृत्तपत्र आहेत, कर्मठ विचार धारण करणारे काही वृत्तपत्र आहेत, हिंदू संस्कृतीचा स्वाभिमान बाळगणारी आणि कर्मठपणे मिशनऱ्यांच्या वृत्तपत्रांना रिप्लाय देणारी आपल्या वृत्तपत्रातून असे कर्मठ स्वरूपाची वृत्तपत्र मिशनऱ्यांची पण दिसती. हिंदू कर्मठ विचारसरणीचा बी एक ग्रुप आहे, हिंदू पुरोगामी स्वरूपाचा विचार करणारे गट आहे आणि तिसरा एक महात्मा फुलेंनी निर्माण केलेला सत्यशोधक समाज हा एक आहे. हा संघर्ष आपल्याला या सामाजिक वृत्तपत्रामध्ये दिसतं. त्या अर्थाने ज्ञानप्रकाश, हिंदू प्रकाश, अरुणोदय, हिंदू पंचायत, किरण आणि इतर पुढचे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी फार महत्वाचे आहेत. सर सर बोला ना. हा सर, इथे उद्या आपण ते हा हॅलो थांबायचं का? ओके ओके. हा आता उद्या महत्वाचं कसं आहे का ते ही जी व्यासपीठ आहेत या व्यासपीठाच्या माध्यमातून 47 पर्यंत आपल्याला जे काही सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया सुरू झालेल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून फार महत्वाचं आहे. कारण ही याच्यानंतरची जी वृत्तपत्राचे जे काही राजकीय घुसळ या देशामध्ये झालेली आहे, सामाजिक आणि राजकीय घुसळ, ज्या समस्या आजच सुटलेल्या त्या समस्या यानंतर त्या वृत्तपत्राने आणल्या, त्याचा विचार आपण उद्यापासून तो करू. या अर्थाने उद्यापासून जे काही 1-2 लेक्चर होतील आपल्या वृत्तपत्राचे ते महत्वाचे आहेत. हो, मला वाटतं या ठिकाणी थांबू आणि उद्या आणि परवा दोन्ही दिवस. उद्या परवा आणि नाही, उद्या तर हे आपलं पूर्ण करता येईल सर, कारण उद्या 1.5 ते 2 तास लागतील त्याला. आणि मग बाकीचं जे राहिलं उद्या 9 तारीख 10-11 पर्यंत हायलाइट आपण ते टीव्ही आणि याचे रेडिओ, टीव्ही आणि बाकीचे जी मीडिया आहे नवीन आणि स्थानिक वृत्तपत्र जे मराठवाड्याचे जे वृत्तपत्र आहे ते आपल्याला आपण ते 11 तारखेला बघू. हा हा बोला सर. हा आपण वृत्तपत्राच्या इतिहासावरती फोकस करावं. मग ते प्रादेशिक वृत्तपत्र असतील, टिळक, आगरकर, महात्मा गांधी, आंबेडकर यांच्या पत्रकारिता असतील, अनंतराव भालेरावांची असेल. हो बर चालेल. टीव्ही सिनेमा हे जे आहे, टीव्ही सिनेमा जे आहे त्याच्यावरती आपण थोड्या वेळेला आपण मध्ये तुम्ही आता आले नव्हते तेव्हा मी एक अर्धा तास सिनेमाच्या इतिहासासंदर्भात चर्चा करत होतो. सिनेमाच्या इतिहासावरती त्यांनी थोडंसं सांगितलं. जे ओव्हरऑल आपल्याला या सगळ्या विषयावरती टीव्ही, रेडिओ, इंटरनेट आणि सिनेमा या आधुनिक माध्यमावरती आपल्याला पुरेसा आहे. पण वृत्तपत्राच्या अनुषंगाचा जो इतिहास आहे, प्रादेशिक वृत्तपत्र असतील, मग मराठवाड्यापासून ते सर्व त्यांचा थोडस आपण शनिवारपर्यंत पूर्ण वेळ घ्यावा. चालेल. उद्या प्रिंट मीडिया जे आहे महात्मा फुले पासून दीनबंधू, लोकमान्य टिळकांचा केसरी, सुधारक, आंबेडकरांचे, गांधीजींचे ही पत्रकारिता आपण उद्या घेऊ. एवढं संपूर्ण टाका परवाच्या पिरियडला. हो यस चालेल. हे घेऊया. हो मराठवाड्याची पत्रकारिता परवा घेऊ आपण. परवा चालतंय. चालेल चालेल चालेल. यस सर. हा तर कोणाचे प्रश्न आहेत का? कुणाचे काही प्रश्न आहेत? आकाश, सोनकांबळे, सुनील, काही प्रश्न आहेत? ठीक आहे सर. पटेल सर. हा बोला सर. ठीक आहे, आपण बघूयात. प्रश्न असतील तरी आपण नंतर घेऊयात. मी चालेल 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 चालेल. उद्या आपण चर्चा करूया. उद्या महत्वाचं आहे. उद्या जरा सांगा, कारण ते राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक या दृष्टिकोनातून आंबेडकर, गांधी, टिळक आणि आगरकर हा जो
पत्रकारिता यांची पत्रकारिता फार महत्वाची आहे आणि म्हणूनच याच्यानंतरचे सामाजिक आणि राजकीय आंदोलन ते महत्वाचे आहेत. हा, उद्या 11 वाजता. सर ओके सर, थँक्यू सर. उद्या 11 वाजता सर. हा, 11:30. 11 वाजता. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सर. हो हो ओके सर, थँक्यू बाय. थँक्यू सर. ओके थँक्यू. थँक्यू. बाकीच्या विद्यार्थ्यांनी थांबायचं, मीटिंग मध्ये जायचं नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना ऐकतंय का? काय हे सर. हो सर. ऐकतंय ना सर. तुम्हाला बाकीचं? हा, आपण चित्रपटाचा इतिहास पाहत होतो. चित्रपटाच्या इतिहासानंतर आता टीव्हीच्या बंद पडली मीटिंग आमची. हॅलो, ऐकू येतं ना? हा हो सर, आवाज येतोय. हा सर, येतोय आवाज. आता टीव्हीच्या इतिहासाकडे आपण वळूया. टीव्हीचा इतिहास आपण एक 15 मिनिटं चर्चा करू, नंतर थांबू. टीव्हीच्या इतिहासाबद्दल आपल्याला काही माहिती आहे? थोडस काही सांगता येईल? कुणाला माहिती आहे का टीव्हीचा इतिहास? भारतामध्ये 1959 साली भारतात 1959 साली पहिल्यांदा टेलिव्हिजनचे कार्यक्रम प्रसारित करण्याला प्रारंभ झाला. म्हणजे तो प्रयोग होता. फिलिप्स कंपनीच्या साहाय्यानं युनेस्कोच्या मदतीनं 1959च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पहिला टेलिव्हिजन कार्यक्रम भारतामध्ये प्रसारित करण्यात आला आणि ही भारतातली टेलिव्हिजनच्या संदर्भातली पायाभरणी, टेलिव्हिजन या जनमाध्यमाच्या पायाभरणीचा प्रारंभ होता. प्रसारणासाठी पहिल्यांदाच उपग्रहाचा वापर करण्यात आला आणि दुसरी होती 1982 साली भारतातला टीव्ही हा रंगीत झाला. यापूर्वी भारतातला टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता आणि 82 मध्ये तो रंगीत झाला आणि 82 मध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये आशियाई खेळाचं आयोजन केलं गेलं होतं. कोणत्या खेळाचं आयोजन केलं होतं? आशियाई खेळाचं आयोजन केलं होतं. या आशियाई एशियाड म्हणतो आपण त्यांना. या खेळाच्या स्पर्धांचं थेट प्रसारण त्यावेळेला दूरदर्शनवरून पहिल्यांदा करण्यात आलं. दूरदर्शनवरून खेळाचं पहिल्यांदा प्रसारण 1982 साली करण्यात आलं, कारण त्या वर्षी पहिल्यांदाच सॅटेलाइटचा उपग्रहाचा वापर दूरचित्रवाणीच्या प्रसारणामध्ये करण्यात आला आणि टेलिव्हिजन सुद्धा ब्लॅक अँड व्हाईटचा कलर झाला. 1982 पर्यंत भारतामध्ये टीव्हीचं प्रोडक्शन होत नव्हतं. टीव्ही छोट्या आकाराचा होता, 14 सेंटीमीटर आकाराचा होता, ज्याला आपण पोर्टेबल टीव्ही म्हणायचो, आणि मोठे टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपाचे होत होते. कलर टीव्ही भारतात निर्माण होत नव्हता. पिक्चर ट्यूब बाहेरून आयात करावे लागत होते. पण त्यावेळेस किमती देखील भरमसाठ होत्या. साध्या असणाऱ्या टीव्हीच्या किमती 25-30 हजाराच्या वर होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये टीव्हीची निर्मिती भारतात होऊ लागली आणि टीव्हीच्या प्रसारण केंद्रांची संख्या भारतामध्ये वाढली आणि त्याचबरोबर डीटीएच डायरेक्ट टू होम, डीटीएच डायरेक्ट टू होम या तंत्राचा कार्यक्रम पोहोचू लागले. डीटीएच येण्याच्या अगोदरची एक महत्वाची घटना 1991 ला भारतानं उदार आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळं दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात सुद्धा खाजगी चॅनल्स पहिल्यांदा झी टीव्हीच्या माध्यमातून भारतामध्ये 26 वर्षापूर्वी सुरू झालं आणि केवळ एकमेव दूरदर्शनच्या माध्यमातून टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम आता आम्हाला एकापेक्षा अनेक वाहिन्यांच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते आणि मग त्याचा परिणाम दूरचित्रवाणीच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. जिथे एका चॅनलवरती आम्हाला विषयाचे कार्यक्रम पाहायला मिळत होते, त्याच्यामध्ये सिनेमा असेल, गाणी असतील, महिला विषयक असेल, लहान मुलांचा असेल, कर्ण असेल,
थेट प्रसारण असेल किंवा अन्य कुठल्याही बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आम्हाला दूरदर्शनच्या एका चॅनलवर पाहायला मिळत होत्या. तिथं असंख्य वाहिन्या दाखवता येणं शक्य झाल्यामुळं, तांत्रिक गोष्टीचा विकास झाल्यामुळं MPEG-4 काय म्हणतोय मी, MPEG-4 हे ब्रॉडकास्टिंगचं टेक्निक आहे, तंत्रज्ञान आहे ते. हे तंत्रज्ञान 4G पर्यंत पोहोचल्यामुळं एका छत्रीच्या माध्यमातून, एका DTHच्या माध्यमातून मला आता 1000 पेक्षा जास्त चॅनल पाहता येऊ लागले. पूर्वी मला 9 किंवा 12 चॅनल पेक्षा जास्त चॅनल पाहता येत नव्हते. तशी सुविधा आमच्या टीव्ही मध्ये सुद्धा नव्हती. पण आता 1000 पेक्षा जास्त चॅनल्स आपण आपल्या टीव्ही मध्ये पाहू शकतो. आणि त्याच्यामुळं चित्रपटाचे, खेळाचे, लहान मुलांचे, संगीताचे, प्रादेशिक भाषेतले, बातम्यांचे, केवळ मनोरंजनाचे असे वेगवेगळे असंख्य चॅनल्स सध्या या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा सर्व इतिहास आणि हा सर्व विकास जो घडून आलेला आहे तो आपल्याला एकंदरीत कशाच्या माध्यमातून झालेला दिसून येतोय, तो तांत्रिक विकासाच्या माध्यमातून घडून आलेला दिसतो. म्हणून भारतीय दूरदर्शन हे खऱ्या अर्थानं भारतीय दूरचित्रवाणीच्या विकासामध्ये मूलभूत अशा प्रकारचं योगदान देणार आहे. आज मनोरंजन करणाऱ्या अनेक वाहिन्या आहेत. त्या अनेक वाहिन्यावरचे अनेक प्रसिद्ध अशी धारावाहिक आहेत. कोणती कोणती धारावाहिक आहेत सध्या खूप चालणारे धारावाहिक कोणती आहेत, त्यांची नावं काय आहेत, कोणती नावं आहेत? सध्या रामायण महाभारत रेकॉर्ड बनवलं. रामायण महाभारत सध्या चालू नाही आहेत, बंद आहेत. इतर कोणत्या मालिका दाखवल्या जात आहेत सांगा ना. नाव नाही माहिती. ऐश्वर्या बोकन कोणत्या मालिका बघता? सरदारांचा राजा, ज्योतिबा. हा, आणखीन बंडगर, दीपाली. म्हणजे आज जवळपास प्रत्येक वाहिनीवरती किमान 4-2 मालिका आहेत आणि त्या खूप लोकप्रिय देखील होत आहेत. त्याच्यामध्ये कौन बनेगा करोडपती, क्योंकि सास भी कभी बहू थी, असे अनेक कार्यक्रम आज आपण पाहतोय. पण दूरदर्शनवरती प्रथम लोक ही मालिका दूरदर्शनवरून नियमित दाखवायला प्रारंभ केला गेला 1982-83 मध्ये. कोणती मालिका? हम लोग. कोणती मालिका? हम लोग मालिका दूरदर्शनवरती पहिल्यांदा दाखवली गेली. आणि त्याच्यानंतर जी लोकप्रिय ठरलेली दुसरी मालिका होती रामायण. 1984च्या कालखंडामध्ये रामायण ही दुसरी मालिका दाखवली गेली. आणि त्यानंतर हॅलो सर ते आमची माती आमची माणसं दाखवत होते ते कधी होत सर? आमची माती आमची माणसं ही मालिका नाहीये, कृषी विकास विषयक कार्यक्रम आहे तो. कृषी विकास विषयक कार्यक्रम. सर दामिनी एक मालिका दाखवत होते बघा तेव्हा. मी सुरुवातीच्या पहिल्या नंतरच्या कालखंडामध्ये खूप मालिका आल्या. पहिलं नाही, पहिली दूरदर्शनवरची मालिका आहे हम लोग मालिका. ही एकूणच भारतातल्या दूरचित्रवाणीवर किंवा दूरदर्शनवर असेल दाखवल्या जाणाऱ्या मालिकेची ही मालिका होती. त्याच्यानंतर दुसरी मालिका रामायण ठरली, अतिशय लोकप्रिय झाली. लक्षात आलं का? आणि त्यानंतर आलेल्या चंद्रकांता, महाभारत किंवा चाणक्य पंडित, भारत एक खोज यासारख्या मालिकांनी, आणि तू सांगतोय ती दामिनी अलीकडच्या कालखंडातली मालिका आहे, अशा मालिकांनी त्या काळातल्या प्रेक्षकांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिराज्य गाजवलं. कारण या मालिका आठवड्यातून फक्त 1 दिवस प्रसारित केल्या जात होत्या. किती दिवस? आठवड्यातून फक्त 1 दिवस.
आताच्या मालिका दररोज प्रसारित होत आहेत आणि दिवसातून 3-3 वेळा दाखवल्या जात आहेत. लक्षात आलं का? पण तेव्हा ती आठवड्यातून एकदा मालिका दाखवली जात होती आणि आठवड्यातल्या 7 दिवस वेगवेगळ्या 7 मालिका चालवल्या जात होत्या. लक्षात आलं? आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या मालिका, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे प्रयोग दूरदर्शनवर सुद्धा केले गेले आणि खाजगी वाहिन्या जशा आल्या त्या वाहिन्यांनी पण सुरू केले. या सर्वांचा एकत्रित परिणाम जो झाला तो परिणाम या देशामध्ये दूरचित्रवाणीच्या विकासामध्ये खूप कमी कालावधीमध्ये अत्यंत झपाट्याने योगदान दिल्या गेल्याचं आपण पाहू शकतो. हा दूरचित्रवाणी आणि दूरदर्शन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का एकच आहेत? सर एकच आहे त्या दोन. या दोन्ही गोष्टी एकच आहेत. बरोबर आहे का? माधव गायकवाडांचा आपण मोठा बुक्के देऊन सत्कार करूया. दूरचित्रवाणी आणि दूरदर्शन दोन्ही गोष्टी एकच नाही आहेत. दूरचित्रवाणी म्हणजे घरातला तुमचा टीव्हीचा डब्बा, टीव्ही संच त्याला दूरचित्रवाणी म्हणतात. आणि त्या दूरचित्रवाणीवरती दूरदर्शन ही फक्त एक वाहिनी आहे. अशा जवळपास आपल्याला 1,500 वाहिन्या आता डीटीएचच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. लक्षात आलं का? हो सर, आलं समजलं. चे विद्यार्थी, पहिली मालिका दूरदर्शन केव्हा झाला, उपग्रहाचा वापर केव्हा सुरू झाला, भारतात दूरदर्शन केव्हा आला, या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. ठीक आहे? याच्याबद्दल काही अडचण? याच्याबद्दल अजून एक पिरियड घेऊया आपण स्वतंत्र. कुणाला काही अडचण? नाही सर, काही काहीच नाही. नाही. ओके ठीक आहे.